राजकीय वर्तुळातून ही महत्त्वाची बातमी आहे। माजी खासदार संभाजीराजे आणि आमदार बच्चू कडू यांच्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती आहे। तर पुण्यातील स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराला बच्चू कडू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या कार्यक्रमानंतर संभाजीराजे आणि बच्चू कडू यांच्यामध्ये विधानसभा निवडणुकीबाबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याची यामुळे शक्यता व्यक्त केली जाते। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। रणजित, काय अधिकची माहिती या संदर्भात मिळते? काल पुणे इथं स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाचा समारोप कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार बच्चू कडू होते। कार्यक्रम झाल्यानंतर बच्चू कडू आणि संभाजीराजे यांची एक प्राथमिक बैठक झालेली आहे। या बैठकीत राज्यभरातली एकूण परिस्थितीचा आढावा घेण्यात आला। तसंच महाविकास आघाडी आणि महायुती याच्यामध्ये घटक पक्षांना नेमकी कोणतं स्थान दिलं जातं याच्यावर सुद्धा चर्चा करण्यात आलेली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व घटक पक्षांना एकत्रित करता येईल का अशी ही चर्चा या दोघांमध्ये झालेली आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये स्वराज्य पक्ष, प्रहार संघटना याच्यासह राज्यभरातील विविध जे घटक पक्ष आहेत यांची एकत्र मोठ बांधून ही निवडणूक लढवण्याची तयारी सध्या संभाजीराजे आणि बच्चू कडू यांनी केल्याचं कळतंय। त्या पार्श्वभूमीवर कालची ही चर्चा झालेली आहे। लवकरच या संदर्भातली दुसरी बैठक ही लवकरच होणार असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे। नक्कीच धन्यवाद रणजित दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे हे मोठं आव्हान खरं तर महायुती आणि महाविकास आघाडीला सुद्धा असणार आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।